मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. पहिल्याच महासभेत युवकांच्या प्रश्नावर नगरसेवक नितीन निगळ यांनी उठवला आवाज. नाशिक महापालिका अग्निशामक विभागातील 2023 पासून कार्यरत स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांचा प्रथम विचार करून सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी असा प्रश्न प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक नितीन निगळ यांनी उपस्थित केला आहे. नाशिक महापालिकेतील अग्निशामक विभागामध्ये सध्या भरती प्रक्रिया सुरू असून 2003 पासून नाशिक महापालिका विभागामध्ये स्थानिक भूमिपुत्र कर्मचारी कार्यरत आहे. त्यांना सरासरी 8 ते 10 हजार तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. या युवकांचा या भरतीत सर्वप्रथम विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयासंदर्भात प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक नितीन निगळ यांनी महापालिकेत पहिल्याच महासभेत प्रश्न उपस्थित केला. आज या नोकर भरतीच्या विषयी बोलण्यासाठी उभा आहे. प्रभागात प्रथमच निवडून आलेलो असल्यामुळे सभागृहातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपण जो हा विषय सुरू आहे या नाशिककरांनी मोठ्या संख्येने आपल्याला या सभागृहात बहुमत दिलं आणि त्यामुळे आपण या सभागृहात बसलेलो आहे. याचा आपण भान ठेवून हा जो विषय बोलत असताना सर्व सन्माननीय ज्येष्ठ अनुभवी नगरसेवक या ठिकाणी बोलत आहे आणि एक तरुण नगरसेवक म्हणून त्या तरुणांच्या विषयी आम्हाला प्रचंड गांभीर्य आहे आणि जाणीव आहे. माझी या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आता आयुक्त मॅडम यांनी सांगितलं की 2017च्या नियमानुसार ही भरती होत आहे, पण उद्या जर आपण सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून ह्या भरतीचा आपण भावनिक प्रक्रियेत गेलो आणि ही सिंहस्थ भरती सिंहस्थच्या दृष्टिकोनातून ही भरती गरजेची आहे म्हणून जर केली तर उद्या हेच आपल्याला याच नियमात सांगून पुढच्या भरतीला आपल्याला स्थानिक लोकांना विरोध करतील. म्हणून माझी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की या विषयाला आपण गांभीर्यपूर्वक घेऊन ह्या भरतीला स्थगिती द्यावी आणि 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर नवीन नोटिफिकेशन काढावं व प्राधान्याने हे 105 मुलं जे आपले आहेत सर्वप्रथम अधिकारी यांचा आहे यांना घेण्यात यावं अशी मी या सभागृहाला विनंती करतो. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.